जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे. राज्याच्या राजकारणामध्ये मुंबईत आता ठाकरे ब्रँड अगदी आला समोर. तर ठाकरे ब्रँडने उडवली झोप सगळ्यांचीच. एका सभेने उडवला मुंबईत धुरळा. तर भाजप शिंदे सभेला मुंबईतून पलायन करण्यास लावण्यास ठाकरेंची एकच सभा. एका सभेने अख्खं मुंबईचं वातावरण फिरवलं. मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातील आजचा मतदानाच्या अगोदरच्या एका दिवशीचा सगळ्यात मोठा सर्वे. मुंबईतून काय आलाय समोर? तर मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये सध्या लोकांना काय वाटतंय आणि मुंबईचं राजकीय वातावरण नेमकं कसं चाललंय, आता आपण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, मुंबईच्या या संपूर्ण राजकीय वाटचालीमध्ये या सगळ्या मोठ्या प्रश्नांनी यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली की भाजपला? घेऊया सगळ्यात मोठा आढावा, तेव्हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सध्या मुंबईचं वातावरण आपण पाहताय. मुंबईत राजकीय वातावरण प्रचंड गरमागरमीचं वातावरण सुरू आहे. या राजकीय वातावरणामध्ये उद्धव ठाकरे जिंकणार की भारतीय जनता पार्टी जिंकणार हे आता लवकरच समजेल. परंतु मित्रांनो, म्हणतात की एका दगडात 3 पक्षी मारणे, तसंच ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती सगळ्यात मोठा विजय संपादित केलाय. तो म्हणजे एका दगडात 3 पक्षी मारलेत. पहिल्या तर एका सभेने मुंबईमध्ये झालेल्या शिवतीर्थावरील शिवाजी पार्कातील एका सभेने मुंबईचं अख्खं वातावरण बदललंय. मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये राज ठाकरेंची आणि आदित्य ठाकरे यांची जी झालेली सभा आणि उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन, या सभेने मात्र सगळ्यांच्याच आता भुवया उंचवल्या आहेत. आणि मुंबईकर, मराठी असो किंवा इतर भाषिक असो, मुंबईकर हा ठाकरेंच्या पाठीमागे आल्याचं चित्र, आल्याचे सर्वे मुंबईतून सुरू झालेत. म्हणजे मित्रांनो, मुंबईतून मुंबईकरांनी ठरवलंय की आता ठाकरेंशिवाय पर्याय नाही. आणि राज ठाकरेंच्या भाषणाचा मुंबईकरांवरती प्रचंड असा प्रभाव पडल्याचं गेल्या 2 दिवसांपासून मुंबईतलं वातावरण आपण पाहतोय. गेल्या कित्येक सभांमध्ये न झालेली सभा अशी राज ठाकरेंनी सभा केली आणि महाराष्ट्राचं, अवघ्या देशाचं डोळे उघडले. अदानीस्तान बनण्यापासून ते महाराष्ट्रासह देशामध्ये अदानीचे नेमकं काय कारस्थान चाललंय, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला माहीत पडल्या. आणि याच सभेतून मित्रांनो, मराठी माणसांनी आपलं रणशिंग भाजपच्या विरोधात फुंकलं आणि इथेच एकतर्फी मुंबईत विजय झाल्याचं चित्र आता सगळेच लोक म्हणू लागलेत. मुंबई महानगरपालिका जिंकणं हे अंतिम ध्येय जरी असलं तरी मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला गेला पाहिजे. मुंबईमध्ये मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, ती टिकली गेली पाहिजे. या एकाच तत्वावरती महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसेनी आपला आपला राजकीय गुलाल उधळण्याची जी सुरुवात केली होती, अखेर तिथपर्यंत येऊन आपण पोहोचलोय. म्हणून मित्रांनो, राज ठाकरेंच्या एका सभेने मुंबईचं अख्खं चित्र बदललंय. आणि याच कारणास्तव मुंबईवरती शिवसेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा आता फडकल्याशिवाय राहणार नाही. अनेक मातब्बर नेत्यांना इथे पराभव सहन करावा लागेल. कारण की मित्रांनो, मुंबईकर एक झालाय, मराठी माणूस एक झालाय, इतर सगळेच लोक एकत्र आहेत. मुंबईकर म्हटलं की सगळ्या जाती धर्मात लोक त्यात आले. या सगळ्यांनी ठरवलंय मुंबईमध्ये पाहिजे तर आता ठाकरे ब्रँड पाहिजे. या सगळ्यांमुळे मुंबईचं राजकारण बदललं. मित्रांनो, पुढची महत्त्वाची बाब म्हणजे तेही आपण आता बघणार आहोत की मुंबईमध्ये मित्रांनो, मुंबईमध्ये आर्थिक पैशांचा खूप मोठा काळा बाजार चालू आहे. हा पैशांचा बाजार चालू असतानाच मित्रांनो, वेगवेगळे सर्वे देखील मुंबईतून पुढे पुढे येत होते. परंतु ठाकरेंनी जी प्रचाराची स्ट्रॅटेजी बनवली आहे, मुंबईत त्या स्ट्रॅटेजीला तोड नव्हती. ती स्ट्रॅटेजी भाजपला झोप उडवणारी ठरलीय. भाजपने मुंबईतली निवडणूक सोडून दिली का, अशी देखील शंका त्या ठाकरेंच्या एका स्ट्रॅटेजीने सुरू झाली आहे. कारण की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्र फिरत राहिले, मुंबईकडे दुर्लक्ष झालं. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये जाऊन फिरत राहिले, मात्र मुंबईकडे दुर्लक्ष केलं. आणि ठाकरे बंधूंनी मात्र सगळ्याच महापालिका सोडत मुंबईवरती लक्ष केंद्रित केलंय. आणि या लक्ष केंद्रित केल्याचा फायदा ठाकरेंना मुंबईमध्ये तुफान होताना दिसतोय. आणि तुफान आता थांबणार नाहीये. ज्या प्रकारे मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी शाखा भेटीचा कार्यक्रम राबवलाय, या शाखा भेटीच्या कार्यक्रमाला कुठेच तोड नाही. प्रत्यक्ष सभा घेण्यापेक्षा ज्या शाखेमधून माझा शाखा प्रमुख उभा राहिला आहे, माझा शिवसैनिक निवडणुकीसाठी उभा राहिला आहे, त्याच्या प्रभागात जाऊन त्याला प्रोत्साहन देणं, त्याला प्रेरणा देणं, हे आत्ताच्या घरी सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणत ठाकरे बंधूंनी मुंबईच्या 227 शाखा पिंजून काढल्यात. प्रत्येक शाखेत जाऊन सगळ्या शाखा पिंजून काढल्यात. आणि कुठे जाऊन मित्रांनो, हा निकाल आता पुढे येऊ घातलाय. यामुळे मुंबई ही मराठी माणसांची आहे. मुंबईवरती इतर लोकांचा
लोकांचे राज्य चालणार नाही अशा प्रकारचा ठाकरेंनी मुंबईत खूप मोठा राजकीय खेळ केलाय आणि ठाकरेंची ही सगळ्यात मोठी खेळी यशस्वी होताना दिसते. उद्धव ठाकरे राज ठाकरे शाखेत आले म्हणजे सगळ्यांचं भाग्य असे काही मेसेज मुंबईतून फिरले. या सगळ्या घडामोडींमुळे मित्रांनो, मुंबईचं राजकारण आता मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भोवती फिरल्याचं सगळीकडून आता समजू लागलंय. एकंदरीत चित्र असं मुंबईत मित्रांनो, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एका सभेने मुंबईतलं भाजपचं वादळ शमलंय आणि ठाकरेंचा भगवा ध्वज डौलाने आजपासूनच फडकायला लागलाय. एवढी ताकद, एवढी हिंमत ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये आता निर्माण झाल्याचं दिसतंय. यामुळे मुंबई महानगरपालिका हातातून जाणार नाही हे ठाकरेंनी ठरवलं होतं आणि अगदी तशाच प्रकारचं वातावरण झालं. आणि मुंबई ही आपलीच आहे, मुंबईमध्ये आवाज देखील आपलाच आहे, मुंबईमध्ये सगळी मराठी अस्मिता देखील आपलीच आहे हे लोकांनी ठरवलं. आणि एकदा काचा हा निकाल मित्रांनो 16 तारखेला लागेलच. 16 तारखेला मुंबईत ज्या प्रकारचं राजकारण बघायला मिळेल तिथे मात्र उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय मुंबईत आपणाला पाहायला मिळेल. राज ठाकरेंना अद्वितीय जागा मिळतील. या 2 घडामोडी मुंबईत आगामी काळात घडणार आहेत. या सगळ्यांकडे आपलं लक्ष असणार आहेत. मात्र मित्रांनो, सध्या मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र सगळ्यात मोठी झेप घेतल्याचं सध्या दिसतंय आणि मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे राज असणार यात मात्र शंका नसल्याचं दिसून येतंय. याबद्दल मित्रांनो आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईत एका सभेने वातावरण बदललं. प्रतिक्रिया द्या.